मनपा सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिकेत इच्छुक उमेदवारांची ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी धावपळ होतानाचं चित्र पाहायला मिळत आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी उमेदवारांची धावपळ दिसून येत असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया 23 डिसेंबरपासून सुरू होणार आहे। त्याची तयारी म्हणून उमेदवार पालिकेच्या शहर व हद्दवाढ कर संकलन विभाग, गौसू विभाग, मक्तेदार नसल्याचा दाखला, मंडई विभाग, नगर अभियंता, भूमी मालमत्ता विभाग, शौचालय असल्याचा दाखला आदी विविध विभागातून ना हरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे। नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी केवळ 2 दिवसांचा कालावधी देण्यात आला असून या मर्यादित कालावधीत सर्व आवश्यक प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी सोलापूर महापालिका प्रशासकीय इमारतीत दिसून येत आहे। मात्र प्रशासकीय अधिकारी जागेवर नसल्यानं उमेदवारांची अडचण निर्माण होत आहे। यावेळी उमेदवारांनी एक खिडकी पद्धतीनं सर्व ना हरकत प्रमाणपत्र एकाच ठिकाणी मिळण्याची व्यवस्था पालिका आयुक्तांनी करावी अशी मागणी केली। प्रमाणपत्रांसाठी ऑनलाईन सुविधा सुरू केल्याची घोषणा करण्यात आली, पण ती साईट अद्याप कार्यान्वित झालेली नसल्याचं उमेदवारांनी सांगितलं। भरायला आले 1 तास झालाय, मी इथं फिरते, पण वरचे काही मंडल अधिकारी काही तर नाही आहेत। आम्ही सगळीकडे फॉर्म दिलाय, पण त्यांच्यामुळं आम्हाला उशीर खूप होत आहे आणि जास्त पण शनिवार असल्यामुळं जास्त काही गर्दी तर नाही आहे, पण ते जागेवर नाही आहे, त्यामुळं आम्हाला खूप उशीरचा मला सामना करावा लागला आहे। सार्वत्रिक निवडणुका आहेत, 15 जानेवारीला डिक्लेअर झालेल्या आहे, पण या ठिकाणी ज्या महानगरपालिकेचे फॉर्म भरण्यासाठी महानगरपालिकेच्या नगरसेवकाचे फॉर्म भरण्यासाठी जे काही 6 एनओसी मागितलेले आहेत ते 6च्या 6 एनओसीया खरं तर एका ठिकाणी सगळे टेबल लावले पाहिजे आणि सगळ्या त्याच ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने होते किंवा ऑनलाईन पद्धतीने होते। काही ठिकाणी तिथं अर्ज द्यायला गेले की आम्ही ऑनलाईन घेणार आहोत अशा पद्धतीचे ते अधिकारी सांगतायत। विशेष म्हणजे महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर आता हे 5 सगळ्या खालीवर जे काही डिपार्टमेंट आहेत, 6 डिपार्टमेंट, त्या 6 डिपार्टमेंटच्या प्रत्येक डिपार्टमेंटला जाणं, त्या ठिकाणी सगळं प्रत्येक जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांचं खूप तारांबळ होत आहे। मी आयुक्तांना विनंती करतो त्यांनी ऑफलाईन का ऑनलाईन अशा पद्धतीची व्यवस्था काय त्या बाबतीत खुलासा करावा।